ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर मनसेची बॅनरबाजी पाहायला मिळाली। बिहार भवनाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत बॅनरबाजी केली आहे। मनसैनिकांनी बॅनरवर व्यंगचित्र रेखाटलेलं आहे आणि त्यामधून त्यांनी निशाणा साधलेला आहे। बिहार भवन झाल्यास महाराष्ट्र पेटून उठणार असा इशारा या मनसैनिकांनी दिलेला आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर मनसेच्या वतीने बॅनरबाजी केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे काही बिहार भवन उभारण्यामध्ये येत आहे त्यालाच अनुषंगून त्यालाच विरोधामध्ये कुठेतरी ही बॅनरबाजी शिंदेच्या घराबाहेर मनसैनिकांनी केल्याचं आपण पाहत आहोत। बिहार भवन 314 कोटी आणि त्याच खाली चौधरी जे आहेत बिहार भवनामध्ये जाताना दाखवलेलं आहे आणि त्याच मध्ये जे आपण पाहिलं दुसरीकडे मुंबई पोर्ट ज्या ठिकाणी हे संपूर्ण बिहार भवन उभारण्यात येत आहे त्या ठिकाणी गोदी कामगार आमची घरे कुठे आहेत, आमची घरे कुठे आहेत असा सवाल उपस्थित करताना या चित्राच्या माध्यमातून दिसत आहेत। तर दुसऱ्याच बाजूला आपण पाहिलं तर सरकारी दवाखाना आणि त्याची जी काही बिकट अवस्था जी आहे ती या ठिकाणी दर्शनामध्ये आलेली आहेत। माझ्यासोबत मंत्री स्वप्नील महेंद्रकर आहेत ज्यांनी ही संपूर्ण बॅनरबाजी या ठिकाणी केलेली आहेत। मित्रा, काय सांगशील? पाहिलं तर मोठे व्यंगचित्राच्या माध्यमातून काय नेमकं व्यक्त करायचंय? हा भवन नाही, हा संदेश आहे। जर बघाल तर तुम्ही त्या व्यंगचित्राची हेडिंग आहे, म्हणजे आज 314 कोटीचं भवन बांधलेलं आहे। ते आपलं अस्तित्व कुठे ना कुठे मुंबईमध्ये प्रस्थापित करतायत आणि पुढे जाऊन मुंबई गिळंकृत करायचा हा डाव आहे आणि ह्या मागे सत्ताधारी पक्ष आहेत हे त्यांना पाठबळ देत आहेत। ठाण्यामध्ये देखील व्यंगचित्राच्या माध्यमातून शिंदेच्या निवासस्थानाबाहेर जे आहे ते मनसैनिकांनी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।